एवढ्या गाड्या नेमकं कशामुळे होत्या काय कळालं नाही, पण काहीतरी कारण तर नक्कीच झालेलं होतं. आम्ही बघण्यासाठी गेलो म्हणून तेव्हा आता रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा लाडका रितेश. सकाळी सकाळी उठल्यानंतर घेतला ब्रश वगैरे, म्हणला ब्रश वगैरे करून घ्यावा. तर काय ब्रश करायला लागलो, तेवढ्यात आला डिलिव्हरी बॉयचा फोन. मग काय आपलं पार्सल आलं होतं, तर गेलो पार्सल आणायला. पार्सलवाला येऊन उभाच होता. मग काय पार्सल वगैरे घेतलं, पेमेंट केलं. मग पार्सल घेऊन निघलो आपल्या रूमकडं. तर रूमला आल्यास नंतर आंघोळ वगैरे केली. आपल्या पार्सल मध्ये होतं नवीन शर्ट घालून क्रीम वगैरे लावून आपल्याला जायचं होतं बाहेर. मग काय पटापट आवरून घेतलं आणि आपण निघालो बाहेर जाण्यासाठी. तेवढे टेरेसवरती आलो आणि म्हणलं आपला नवीन शर्ट दाखव, कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. मग काय बाहेर आलो, आपल्याला जायचं होतं कमिशनर ऑफिसला. त्यासाठी आपण आलो रिक्षा करायला. तेवढ्यात मित्र म्हणला मी रिक्षा बोलतो, तू व्हिडिओ शूट करून घे. मग काय आपलं काम चालू होतं. रिक्षा करून आपण आलो कमिशनर ऑफिसच्या बाहेर. मग काय कमिशनर ऑफिसला गेलो तर बघितलं तर काय एवढ्या गाड्या होत्या तिथे, पण ह्या कोणाच्या होत्या, कर्मचाऱ्यांच्या. मग काय विषयच नव्हता. ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर बघितलं एवढं सायलेंट वातावरण होतं, विचार पण नाही करू शकत. तिथं काहीतरी कांड झालेलं होतं. मीडिया वगैरे आलेली होती. मग काय आपलं काम तर काय झालं नाही, म्हणून आपण आलो बाहेर आल्यास नंतर आपण चाललो आपल्या रूमकडं. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जाता सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.